एक्झामचं प्रेशर. रात्रीचे 10 वाजलेत. गट्टू आणि चिंकीचा अभ्यास अजूनही सुरू आहे. परीक्षेचं प्रेशर दोघांकडूनही हँडल होत नाहीये. गट्टू, मला हे गणित सुटत नाहीये. 8 3 3 अधिक 1 4 4 याची मला भीती वाटतीये. मलाही भीती वाटतीये. मला तर असं वाटतंय हा प्रश्न पेपरला नक्की येणार. टीचरला माहिती असतं की मुलांना कुठला प्रश्न त्रास देतो. चल गट्टू, एकदम लक्ष देऊया. उद्या गणिताचा पेपर आहे. जर चांगले मार्क नाही मिळाले तर बाबांकडनं मार नक्की आहे. बाप रे, मागच्या वर्षी ओरडले होते ते आजपर्यंत विसरलो नाहीये मी. मी गुड्डीला फोन करते, ती टॉपर आहे. हॅलो चिंकी, इतक्या रात्री? गुड्डी, मदत कर. हे गणित कसं सोडवायचंय? 3 अंकांचं गणित आहे. मी गोंधळलीये. अगं सोपं आहे. शेवटच्या अंकापासून बेरीज सुरू कर. एकक, दशक आणि मग शेवटी शतक. ओ अच्छा, मला तर समजतच नव्हतं. त्यात काय अवघड आहे? फक्त प्रॅक्टिस गरजेची आहे. हो गुड्डी, चल आता बाय. गुड नाईट. उद्या शाळेत भेटूया. एवढ्यातच आई रूम मध्ये येते. अजूनही जागे आहात? किती झालाय अभ्यास? आई, रिव्हिजन चालू आहे. रिव्हिजन की टेन्शन? इतके दिवस खेळत होतात, आता शेवटच्या रात्री सगळं आठवेल. आईचा आवाज ऐकून बाबा सुद्धा रूम मध्ये येतात. बेटा, परीक्षा काही सरप्राईज पार्टी नसते. प्लॅनिंग अगोदर करतात. बाबा, फक्त थोडंसंच राहिलंय. थोडंसंच राहिलंय की पूर्णच? ठीक आहे, अजून अर्धा तास अभ्यास करा, मग झोपा. दमलेल्या डोक्यात काही लक्षात राहत नाही. दुसऱ्या दिवशी गट्टू आणि चिंकी ब्रेकफास्ट टेबलवरती ब्रेकफास्ट करत होते. मुलांनो, दही साखर खा. गुड लक साठी. गुड लकची तर खरंच गरज आहे. हो आई, दे बरं. गुड लकचा दही साखर घेऊन गट्टू आणि चिंकी परीक्षेला निघून जातात. एक्झाम हॉलच्या बाहेर गट्टू चिंकी एकमेकांना म्हणतात, आयडी कार्ड आहे? हो पेन्स? हो. जॉमेट्री बॉक्स? जॉमेट्री बॉक्स. जॉमेट्री बॉक्स. ओ नो, काय झालं? मी घरीच विसरलो. काय? कंपास कसं वापरशील? आता पेन्सिलनेच वर्तुळ काढावं लागेल. हा ड्रॉइंगचा तास नाहीये गट्टू. तेवढ्यात बेल वाजते आणि गट्टू चिंकी वर्गामध्ये प्रवेश करतात आणि आपापल्या जागेवर बसतात. टीचर क्लासमध्ये एंट्री करतात आणि सगळा वर्ग अचानक शांत होऊन जातो. गुड मॉर्निंग मुलांनो, खाली बसा. आपली दप्तरं बाहेर ठेवा. गट्टू, तू स्टॅच्यू ऑफ लिबर्टी सारखा का उभा आहेस? बाई, मी जॉमेट्री बॉक्स विसरलो. परीक्षेच्या दिवशी निष्काळजीपणा. ठीक आहे चिंकी, त्यालाही देशील, पण दोघेही शांतपणे वापराल. हो मॅम. थँक्यू मॅम. टीचर आन्सर शीट्स डिस्ट्रीब्यूट करू लागतात. सेक्शन ए सोपा वाटतोय. मला तर काहीच सोपं वाटत नाहीये. मागच्या बेंचवरती बसलेला मॉन्टी हळूच गुड्डीला विचारतो, गुड्डी, क्वेश्चन 3चं आन्सर काय? D4 की 42? गुड्डी मॉन्टीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करते आणि मग मॉन्टीचं लक्ष जातं चिंकीकडे. चिंकी, चिंकी प्लीज यार. मॉन्टी शांत बस. मॉन्टी, तू का बोलतोयस? मॅम, मी तो फक्त पेन्सिल मागत होतो. उत्तरं बघू नको. मॉन्टी आपल्या खोड्या मात्र सुरूच ठेवतो. गुड्डी, माझं फ्युचर तुझ्या हातात आहे. तुझं भविष्य तुझ्या पुस्तकात होतं जेव्हा अभ्यास करायचा होता. त्याच वेळेला टीचर मॉन्टीच्या डेस्कच्या जवळ येऊन उभी राहते. उभा राहा. तुला उभा राहायला आवडतं. बाहेर जा आणि वाकून उभा राहा. मॅम प्लीज, शेवटचा चान्स आहे माझा. बरोबर, तू नीट वापरली पाहिजे ती संधी. शेवटचा 1 तास बाकी आहे परीक्षा संपायला, पण चिंकी मात्र खूप स्ट्रेस्ड वाटतीये. अरे देवा, माझे 5 प्रश्न राहिलेत. या मॉन्टीमुळे माझा किती वेळ निघून गेला. लक्ष दे. किती वेळ झालाय? 1 तास राहिलाय. इतक्या वेळामध्ये 5 प्रश्न मी कसे पूर्ण करू?
एवढं बोलून चिंकी पटापट पेपर संपवण्यासाठी मागे लागते. मुलांनो, शेवटची 15 मिनिटं. हे ऐकून चिंकी अजून फास्ट पेपर लिहायला सुरुवात करते. पण तेवढ्यातच बेल वाजते. वेळ संपलीये, लिहिणं थांबवा. मॅम शेवटची ओळ. पेन खाली ठेवा. गट्टू चिंकी परीक्षा देऊन घरी येतात. मग मुलांनो, कसा होता पेपर? ठीक होता. थोड्या निष्काळजी चुका झाल्यात. माझा एक प्रश्न राहिला. का? मॉन्टी डिस्टर्ब करत होता म्हणून कमी वेळ मिळाला. बेटा, आयुष्यात नेहमीच मॉन्टीसारखी लोक भेटतील. डिस्ट्रॅक्शन सगळीकडे आहे. आणि बाबा, मी जॉमेट्री बॉक्स विसरलेलो. एक्झॅक्टली. प्रिपरेशन म्हणजे नुसता अभ्यास नव्हे, प्लॅनिंग सुद्धा असते. रात्रीच बॅग भरायला हवी होती. टाइम मॅनेजमेंट समजा. एक्झाम हॉलमध्ये अगोदर पूर्ण पेपर वाचा. सोपे प्रश्न अगोदर करा, अवघड नंतर. बाबा, मला टेन्शन आलेलं. अरे बेटा, स्ट्रेस नॅचरल आहे, पण डिसिप्लिन आवश्यक आहे. म्हणजे पुढच्या वेळेस नो लास्ट टाइम ड्रामा. बिलकुल. आणि मॉन्टीसारखा शॉर्टकट कधीही घ्यायचा नाही. तेवढ्यात घराचा दरवाजा वाजतो. चिंकी दरवाजा उघडते आणि समोर मॉन्टी. सॉरी काका, आणि मॅडमने उद्या पॅरेंट्सना बोलवलंय. अच्छा, का? थोडासा गैरसमज झालाय. थोडासा गैरसमज? हे बघा मुलांनो, एक्झाम फक्त मार्क्सची नाही, सवयीची परीक्षा आहे. बाबा, पुढच्या परीक्षेच्या आधी पूर्ण वेळापत्रक बनवू. आणि दप्तरात आधीच जॉमेट्री बॉक्स ठेवू. आणि मी प्रयत्न करीन की चीटिंग नाही करायची. प्रयत्न? हा म्हणजे काका नाही करणार. एवढं बोलून मॉन्टी तिथून पळून जातो. चला आता जेवण करा. डिनर टेबलवरती गट्टू आणि चिंकीच्या उदास चेहऱ्याकडे पाहून आई बाबा विचारात पडतात. काय विचार करताय तुम्ही दोघं? लक्षात ठेवा, वोकल्स, डिसिप्लिन आणि प्लॅनिंग, तरच प्रेशर कमी होईल. लास्ट मिनिटला काही प्रॉब्लेम यायला नको म्हणून नेहमीच तयार असायला हवं. तरच आपण आयुष्यातल्या मोठ्या मोठ्या चॅलेंजेसला हँडल करू शकू. हो बाबा, आम्हाला समजलं. आणि हा धडा आम्ही कायम लक्षात ठेवू. हो, मग आता टेन्शन घेऊ नका. सावकाश जेवण होऊ द्यात. अशा प्रकारे गट्टू आणि चिंकी एक लाईफ लेसन शिकतात. चमकीली आंखें, नोटी सी है हंसी, करते ये कुछ भी इनमें हिम्मत है सी. जूनियर समझ के तुम धोखा ना खाना, गट्टू और चिंकी को सबने है माना. उनके जलवों का पिटारा, पुटुन किड्स ये हमारा. उनके टैलेंट का नजारा, पुटुन किड्स ये हमारा. ये जलवों का पिटारा, पुटुन किड्स ये हमारा. उनके टैलेंट का नजारा, पुटुन किड्स ये हमारा. चलते रहते हजारों ही सवाल, साइंस हो या कल्चर हम सीखे इनके साथ. फुल जोश में मनाते ये सारे ही त्योहार, घर में हो या बाहर सब करते इनसे प्यार. कभी स्पोर्ट्स में ना हारा, टीचर्स की आंखों का तारा. देखो यारों ने पुकारा, पुटुन किड्स ये हमारा. कभी स्पोर्ट्स में ना हारा, टीचर्स की आंखों का तारा. देखो यारों ने पुकारा, पुटुन किड्स ये हमारा. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.